बघा, डे नंबर 219 ला आपण सांगितलं होतं तुम्हाला, त्या दिवशी आपण इम्परेटिव्हचं पॅसिव्ह वॉइस चालू केलं होतं, बरोबर. इम्परेटिव्हचं पॅसिव्ह वॉइस चालू केलं होतं. पहिलं तुम्हाला सांगितलं होतं लेटचा प्रकार, दुसरा शूडचा. एवढे प्रकार आपल्याला अभ्यासाचे आहेत असं मला सांगितलं होतं. तिसरा होता यू आर काय रिक्वेस्टेड और ऑर्डर्ड और आस्क्ड. आस्क हे न्यूट्रल आहे. रिक्वेस्टेड हे प्लीज वगैरे आल्यास त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्टेड वापरता. ठीक आहे. ऑर्डर क्लिअर कट दिसतं, शट द डोअर. ठीक आहे. यू आर ऑर्डर्ड टू शट द डोअर, म्हणजे ते तसं. आता ऑर्डर्ड आपल्याला नाही समजलं तर त्या ठिकाणी आस्क वापरलं तर काहीच अडचण नाही. सो आस्क हे सगळ्या ठिकाणी चालतं. अशा प्रकारे. आणि त्यातला आपला पहिला प्रकार चालला होता लेटचा. हे तुम्हाला सगळ्यांना अगोदर रिकॉल झालं पाहिजे, आठवलं पाहिजे. आठवतं का सगळ्यांना हे? अशा प्रकारे काहीतरी चाललं होतं. तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वह्या जर व्यवस्थित चेक केल्या तर तुम्हाला या गोष्टींचा पडताळा येऊन जाईल. समजते सगळ्यांना? येस और येस? सगळ्यांना समजतंय का? येस सर. तर मला असं वाटतं लेटची वाक्य सफिशियंट आहेत. मात्र या बुक मध्ये काही वाक्य प्रॅक्टिस करायला दिलेले आहेत तुम्हाला, ते सगळे वाक्य पाठवतो मी पेज नंबर 127 ला. या बुक मध्ये काही लोकांनी हे बुक मागवलं तरी चालेल बरं का, खूप चांगलं बुक आहे. ऑनलाईन मागवा किंवा ऑफलाईन हे करूया. चौसाळकरांचं बुक आहे, खूप चांगलं बुक आहे. हे बंद कर रे, माईक बंद कर. ए कोणा रे? ज्या ठिकाणी सजेशन आहे असं क्लिअर दिसतं तुम्हाला, सजेशन वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला शुड वापरायचं. आता हे बुक मध्ये वाक्य एखादं दिलंय का ते बघतोय मी, मला तर काय सापडत नाही. या बुक मध्ये शूटचं एक पण वाक्य दिसत नाही मला, या बुक मध्ये. बघू, काय अडचण नाही, मी देतो तुम्हाला माझे वाक्य देतो. बट लेट मी सर्च, काही वाक्य मला मिळत आहेत का. ऑल राईट. कोणाला काय अडचण आल्या का? कोणाला काही अडचणी आल्या का? वाक्य बनवताना कोणाला काही प्रॉब्लेम आले का? अनेक लोकांनी होमवर्क केलेला नाही. उद्या ज्याचा होमवर्क येणार नाही त्याला मी हाकलून दिली इथून. ठीक आहे. 264. थांबा, मी या बुक मध्ये काय वाक्य सापडतं का बघतोय. एक वाक्य आलं बघा शूटचं.
बर, कोणतं वाक्य कोणत्या प्रकारानं करायचं असं काही स्पेसिफिक नाही. हा, कोणत्याही तुम्हाला वाटेल त्या प्रकारानं करू शकता तुम्ही. असं समजू नका की अरे हा, फक्त तो सेन्स तसा जर तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. चला पुढचं वाक्य घ्यायचं. हेडिंग ते द्या, चेंज द व्हॉइस. डे नंबर 52 असेल किंवा 53 असेल. व्हॉइसचा व्हॉइसचा दिवस किती आहे ते बघा. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेल. तुम्हाला जे युट्यूबचे व्हिडिओ मी पाठवतोय, लिंक्स पाठवतोय ते. आता मलाही लक्षात नाही, 52 53 असेल बहुतेक, आहे ना. आणि कालचा दिवस हा 221 होता. आजचा 222 आहे आपला बॅचचा. डे 222. टॉपिक काय झाला आपला, चेंज द व्हॉइस. याच्यामधलं इम्परेटिव्ह. डे नंबर 53 असेल असं मला वाटतंय. चेक करून घ्या. चला काही वाक्य घेतो बुक मध्ये मला सापडले. वाक्य लिहितो मी डायरेक्ट, नंतर आपण व्हॉइस चेंज करू. पुल द रोप, हे तुमच्या बुक मधले वाक्य आहेत. लिफ्ट द लीड, लीड म्हणजे झाकण, झाकण उचल. कॉल द पोलीस, पॉलिश माय शूज. स्टॉप सहदेवा, सहदेवा थांब, गडबड करू नको. स्टॉप सहदेवा. सहसा हे वाक्य धर्मराजाने म्हणलेलं असेल सहदेवला, बरोबर. हम्म. नकुल आणि सहदेव होते ना, तर तसं आता संवाद दिसतोय हा. चला पुढचं वाक्य या. रीड दिस लेसन. डू इट. झालं, एक लक्ष द्या आता. त्यानंतर तुम्हाला लेटचे
लेटचा फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला अगोदर, बरोबर. आज शुड आणि युअर रिक्वेस्टेड दोन्ही सांगून टाकतो. काय युअर रिक्वेस्टेड उद्या घ्यायचं. चला शुडचं घेऊ आज आपण. लेटचं तुम्हाला सांगितलेलंच आहे, शुडचं घेऊ. चला शुड बघा. ऍक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला समजतंय. ऍक्टिव्ह व्हॉइस तर हे सगळे आहेत. आता जर पॅसिव्ह कसं बनवायचं शुडचा, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. म्हणजे सूचना वगैरे जर वाटलं आपल्याला तर त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन काइंड ऑफ आपल्याला वाटलं तर त्या ठिकाणी शुड वापरायचं. बट तुमचा असा क्वेश्चन असू शकतो, सर लेट वापरायचं का शुड वापरायचं का हे तिसरा प्रकार वापरायचा. सहसा हा तिसरा प्रकार ज्या ठिकाणी फक्त क्रियापदच दिलेलं असतं किंवा क्रियापदाबरोबर चुकून एखादा शब्द दिलेला असतो, अशा वेळेला तिसरा प्रकार वापरायचा. परंतु सहसा पहिले दोन प्रकार पुरेसे असतात. ठीक आहे. बघा, पुल द रोप दोन्ही प्रकारे बनवू आपण. आता जर सूचना वगैरे वाटली आपल्याला तर त्या ठिकाणी शुडचा वापर करायचा, अदरवाईज लेट चालेल. बघा दोन्ही सांगतो. लेट द रोप बी पुल्ड, याचा अर्थ काय, रोप हे पुल केलं गेलं पाहिजे, याचा अर्थ सांगतो. लेट द रोप बी पुल्ड. आता रोप पुल केलं गेलं पाहिजे, शुद्ध पण म्हणता येईल. रोप द रोप शुड बी पुल्ड. बघा, द रोप शुड बी पुल्ड. तुम्ही कोणत्याही प्रकारे उत्तर दिलं तर चुकायचं नाही, मात्र हे जास्त योग्य वाटतंय. लिफ्ट द लीड. आता इथं लिफ्ट द लीड मला तर हे यू आर आस्क जास्त योग्य वाटतंय. हे आपण तिन्ही प्रकारे बनवू. लिफ्ट द लीड. बघा काय होईल ना, बघा लेट हे तर बसतंय. लेट द लीड बी काय लिफ्टेड, बरोबर. लेट द लीड बी लिफ्टेड. लिफ्टचा थर्ड फॉर्म बरोबर आहे का. लिफ्टचा थर्ड फॉर्म बरोबर आहे का. बरोबर आहे का. बरोबर आहे. चला पुढं. लेट द लीड बी लिफ्टेड या पद्धतीने बोलू शकता, किंवा ह्यालाच बोलू शकतो आपण. सांगा द लीड झाकण शुड बी लिफ्टेड, एल कॅपिटल नाही हा. किंवा यू आर आस्क. तर तुम्हाला वाटलं हे झाकण उचल हे सांगितलं जात आहे, झाकण असं उचल असं समोरच्याला सांगितलं जात, तुम्हाला जर भास झाला तर तुम्ही तिसरा प्रकार वापरण्यासाठी देखील फ्री आहात. यू आर आस्क टू लिफ्ट. बघा यू आर आस्क बनायचं, टू न जोडायचं आणि पहिलं वाक्य आहे तसं लिहायचं. लिफ्ट द लीड तो पुढचा प्रकार आहे, तिथे तुम्हाला शिकवलं सेपरेट. मात्र आज याच्यामध्ये हे देखील दिसतंय मला, हे देखील योग्य दिसतंय म्हणून मी असं बनवलंय. तुम्हाला सगळ्यांना समजतंय का. येस ऑर येस. तुमची सगळ्यांची आतापर्यंतची इंग्लिश शिकून जी मॅच्युरिटी निर्माण झालेली आहे, तर मला असं वाटतं की एवढं तुम्हाला समजतंय का. येस ऑर येस. अरे समजतंय का. बाकी लोक मूर्ख आहेत रे, तो एकटाच येस म्हणतो प्रत्येक वेळेला. चला तुमच्या घरात काय एवढी भांडे जावं येते का माईक ओपन न करायला. चला कॉल द पोलीस. इथे बघा, इथं लेट तर इथं बसतच आहे. बघा लेट तर बसतच आहे. लेट द पोलीस.
बी कॉल्ड. शुड पण चालेल. सांगा शुड द पोलीस. शुड बी बोला रे. should be called. किंवा तुम्हाला वाटलं तर तिसऱ्यात पण बसू शकता. यू आर आस्क्ड टू कॉल द पोलीस. इथे देखील या वाक्यात बसू शकता. यू आर. परंतु सहसा फक्त सिंगल वर्ब दिल्यास तुम्हाला तुम्ही हे वापरायचं, अदरवाईज ह्या दोघांनी काम चालून जाईल. ठीक आहे. चला, पॉलिश माय शूज. पॉलिश माय शूज लक्षात घ्या. आता इथं मात्र मला लेट द शूज बी पॉलिश हे योग्य वाटत नाही, आणि शूज शुड बी पॉलिश हे देखील योग्य. मला कुठतरी वाटतं हे सांगितलं जातंय, माझे जुते साफ कर, जुते काय माझे शूज पॉलिश कर, म्हणजे कुठतरी समोरच्याला सांगितलं. बघा लक्षात घ्या, तुम्हाला समजतंय का आता. दिस इज द करेक्ट पॉइंट टू एक्सप्लेन द यूज ऑफ थर्ड टाईप. तुम्हाला समजतंय का नाही. इथं बघा, इथं क्लिअर कट भास होतोय की समोरच्याला काहीतरी आज्ञा केली जाते. अशा वेळेला ए श्रेयश डोळस, माईक बंद कर बाळा. श्रेयश, माईक बंद करा. म्यूट ठेवायचा, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही. बघा, पॉलिश माय शूज इथं क्लिअर कट दिसतंय. यू आर, इथं दुसरं बनवण्याचा प्रयत्न करू नका. यू आर आस्क्ड टू पॉलिश माय शूज. तसं तुम्ही याला प्रत्येक ठिकाणी लेट माय शूज बी पॉलिश असं म्हणू शकता. मात्र मला हे जास्त योग्य वाटतंय. किंवा माय शूज शुड बी पॉलिश्ड. मात्र इथं आज्ञा समोरच्याला केली जाते हे क्लिअर दिसतंय. इथं पण आज्ञा आहे का? आहे, दिसतंय ना. प्रत्येक ठिकाणी आज्ञा बाय डिफॉल्ट, त्यामुळे तर इम्परेटिव्ह कंटेन्स आहे, त्यामुळे तर नाव याचं इम्परेटिव्ह कंटेन्स आहे. परंतु इथं समोरच्याला सांगितलं गेलं हे, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं सांगितलं हे दिसतं इथं. समजून घ्या, प्रत्येक ठिकाणी तर समोरच्याला सांगितलं जातंय स्टॉप सहदेवा. मग काय इथं शूट दिसतंय बघा. सहदेवा, सहदेवाला थांबवलं गेलं पाहिजे. सहदेवला थांबवलं गेलं पाहिजे. सहदेवा शुड बी ऑब्जेक्ट आहे, सहदेव सब्जेक्ट नाहीये. आणि स्टॉप काय आज्ञा आहे. सहदेव शुड बी स्टॉप्ड. इथं मात्र यू आर आस्क्ड वगैरे नाहीये. यू आर आस्क्ड टू स्टॉप नाहीये. ठीक आहे. सहदेवाला सत्याला सांगितले, नाव घेऊन सांगितलं सहदेव थांब. इथं काय म्हणतो आपण, सहदेवनं थांबलं पाहिजे. लेट द सहदेव बी स्टॉप हे पण मला वाटत नाही. इथं सहदेवनं थांबलं पाहिजे याचा अर्थ होतो. याचा जास्त सुटेबल शुडच आहे. लक्षात घ्या. रीड दिस लेसन. लेट धिस लेसन बी रीड. हा लेसन वाचला जावा, असा एक नॉर्मल जस्ट जनरल मिनिंग. किंवा यू मे राईट हिअर द लेसन शुड बी रीड. द लेसन वाचला गेला पाहिजे. शुड बी रीड. द लेसन शुड बी रीड. डू इट. डू इट. लेट तर काय होईल, लेट इट बी डन. और शुड काय होईल, इट शुड बी. लक्षात आहे. पुन्हा एकदा बघा, फर्स्ट आणि सेकंड सफिशियंट आहेत. लेट आणि शुड हे सफिशियंट आहेत. सहसा सिंगल वर्बचं सेंटेन्स असेल ते आपण सेपरेटली उद्या घेऊ, काही अडचण नाही. एवढं लिहून घ्या व्यवस्थित, एवढं व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिससाठी भरपूर वाक्य मी पाठवतो, आज पाठवतो मी. तर मला सापडले भरपूर वाक्य, खजाना सापडलाय. या दोन्ही बुक्स मध्ये भरपूर वाक्य आहेत, हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी पाठवून देतो. ठीक आहे.
लिहून घ्या व्यवस्थित. चालतं, लिहून घ्या. हा मग आपल्या इथे बी राहिलं ना रे. बी कसं काय नाही लिहिलं मी इथं. ऑब्जेक्ट प्लस शूड प्लस बी, कारण बी प्लस थर्ड फॉर्मच असतो, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बी प्लस थर्ड फॉर्म म्हणजे टू बी प्लस थर्ड फॉर्म हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कंपल्सरी असतो. हे मी पहिल्यापासून बोलतोय. हे सॉरी, समजतंय का? येस सर. समजतंय का नाही? अर्थात आपण मॉडेल ऑक्झिलरीचं पॅसिव्ह व्हॉइस घेतलंय ना. कॅन कुड वुड शूडचं पॅसिव्ह व्हॉइस घेतलंय का नाही आपण? घेतलंय का? घेतला असेल तर ठीक आहे, नसेल घेतलं तर आपण घेऊ. मला असं वाटतं घेतलं असेल, कारण का एवढे सगळे दिवस झालेत. बघा, चेक करून मला सांगा. घेतलंय का रे? बघा नोटबुक मध्ये चेक, उलटा पलटा नोटबुक झालंय का? आपण पॅसिव्ह व्हॉइस तिकडे तर घेतलंय स्पोकन मध्ये, मात्र चेंज व्हॉइस मध्ये मॉडेल ऑक्झिलरीचं घेतलंय का आपण पॅसिव्ह व्हॉइस? कॅन कुड वुड शूड घेतलंय का रे गदाड्यांनो? सांगा ना नमुन्यांनो, घेतलंय का? कॅन कुडचं चेंज द व्हॉइस घेतलंय का? अरे घेतलंय का नाही रे? काय मूर्ख आहेत रे सगळे, मूर्खांचे तुम्ही पुतळे आहेत सगळे. घेतलंय सांगा रे ना गाडवानो. आ येस सर. आ काय म्हणला? येस म्हणला का नो? येस सर. सांग बरं एखादं वाक्य मला. एखादं वाक्य सांग. सांग ना, वाचून दाखव ना. अरे सांग ना. कोण रे येस म्हणतंय गप बसतंय? मला असं वाटतं तुम्हाला शिकवणं बंद केलं पाहिजे मी. बघू आपण 25 जून पर्यंत बघू. आणि तुम्हाला 8 टाकतो मी एक. बघा कंडिशन बघा. 25 जून पर्यंत, 25 जूनला तुम्हाला फी भरायची आहे. 25 जून. जर मिनिमम 50, प्रवीण सर आहेत का? प्रवीण सरना मेसेज सांगा. प्रवीण सर आहेत का हो? 50 स्टुडंटनी जर फी दिली, फी याचा अर्थ फी कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्याकडे, इथं फी नाहीये. जर 50 विद्यार्थी असतील तरच मी शिकवणार नाही. बसा बोंबलत, तुम्हाला नाही शिकण्याची गरज. मिनिमम 50 मला पाहिजे. 50चा कोरम नसेल तर मी शिकवणार नाही. ठीक आहे, दॅट इज द कंडिशन. मूर्ख आहे सगळे, काय तुम्हाला शिकण्याची आवश्यकता वाटत नाही मला. मीच का तरमळ करू तुमच्यासाठी, सांगा मला. चला सांगा, मॉडेल वाक्य कोणतं शिकवलं तुम्हाला सांगा लवकर. चला, आणि टेबल लवकर लवकर करून घ्या. टेबल सगळ्यांनी पाठ करून घ्या. मला मंडे पर्यंत कमीत कमी तुमचे 8 पर्यंत टेबल झाले पाहिजे. कितीपर्यंत? 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपले टेबल काय सांगितले तुम्हाला, कसे कुठपर्यंत करायचे? 325 ला किती आहे? 75. 425 ला किती आहे? 100. म्हणजे अप टू 25 टेबल करायचं ठरलं होतं आपलं, आठवत आहे का नाही? उन्हाळ्यात काय बोंब मारले काय माहित नाही मला. सगळ्यांचे 8 पर्यंत टेबल झाले पाहिजेत, त्याच लोकांना यूपीएससी ला बसून घेईल.
आता युपेक्षेला मी कट करून टाकेल तुम्हाला, आकलून देईल बाहेर. आणि 25 जूनला जर 50 लोकांचं नाही आलं कंट्रीब्युशन, तर तुम्हाला तुमचे कंट्रीब्युशन दिलेलं परत करण्यात येईल. दिस इज द स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन फॉर ऑल. बोलत नाहीत ना, नका बोलू. म्हणजे ठीक आहे, चला होमवर्क करायचा. किती दिवस द्या रे? रिपीट 3 टाइम्स. रिपीट 3 टाइम्स. तुमचे होमवर्क येत नाही काय, सगळे नालायक विद्यार्थी सगळे. रिपीट 3 टाइम्स. पालकांना काय तेवढं समजत नाही का रे काम, अभ्यास करून घ्यायचा? करून घ्यायचा म्हणजे अभ्यास करायला सांगायचं त्यांना. करून घ्यायचा म्हणजे फक्त रिपीट तर करायचं. काय अभ्यास करायचा आहे ना? तुम्हाला अधिकारी बनायचं म्हणे. अशा अधिकारी म्हणतात का रे? गप बसून बोलता येतं तुम्हाला, मूर्ख आहेत सगळे. चला होमवर्क समजला का? Yes, sir. Yes. ऑल राईट. शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. ओके.